Hello everyone, welcome to the online platform of Abhinav Science Academy. हायड्रोकार्बन टॉपिकचे आपण सिनॉप्सिस कंप्लीट केलेले आहेत. In this lecture we are going to discuss most important MCQs of this topic. हा टॉपिक खूप छान आहे टॉपिक. आपण ह्याच्यावरची अगदी सिलेक्टिव्ह MCQ डिस्कशन करणार आहे जे जनरली PYQ म्हणून वापरले जातात. म्हणजे लास्ट इयर जे क्वेश्चन्स पडले होते ते लास्ट इयर क्वेश्चन्सचे बऱ्यापैकी क्वेश्चन्स मी याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि काही क्वेश्चन असे आहेत जे तुम्हाला रुटीनली विचारू शकतात. ओके, म्हणून ते पण क्वेश्चन आपण काही घेतलेले आहेत. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया व्हिडिओ आपला, ज्यामध्ये आपण बघतोय मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स ऑफ हायड्रोकार्बन्स. फर्स्ट MCQ आपल्याला असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग कॅटलिस्ट or reagent is used to convert C triple bond C to C double bond C bond to form cis isomer of alkene. ओके, आता याच्यामध्ये काय केलं बघा बाळांनो, आपल्याकडे काय केलंय इथं अल्कीन तयार करायचं आहे फ्रॉम अल्काइन. ओके, म्हणजे आपण समजा आपण असं घेतलं असेल HC ट्रिपल बॉन्ड CH आणि यापासून समजा तुम्हाला तयार करायचं, किंवा इथं आपण एक्झाम्पल घेऊया लाईक क्रोटॉनिलीन आणि याच्यापासून समजा आपण तयार करायचं आहे दिस वन सिस कंपाऊंड. मग सिस कंपाऊंड तयार करण्यासाठी आपल्याला बेस्ट चॉईस कुठली आहे, आपण डिस्कशन करताना सिनॉप्सिस डिस्कशन करताना आपण लक्षात ठेवले इथं आपण वापरणार लिडलार कॅटलिस्ट. मग लिडलार कॅटलिस्ट म्हणजे कोण? लिडलार कॅटलिस्ट म्हणजे हायड्रोजन, ओके, पॅलाडियम, आणि पॅलाडियमला आपण थोडंसं पॉइझनिंग करतोय बाय युझिंग CaCO3 किंवा BaSO4 किंवा चारकोल आपण ते वापरत असतोय. ठीक आहे, तर ऑप्शन बघा आपला सोडियम लिक्विड अमोनिया आहे, तर पॅलाडियम चारकोल क्विनोलिन, दिस इज आवर परफेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्शन बीटा जो आहे तो परफेक्ट आहे. इथं ZnCl2HCl आणखी सोडियम अमलगमी H2O हे काय ऑप्शन येणार नाहीयेत. बाळांनो तुम्हाला मी एक MCQ सॉल्व्ह करायचा एक जबरदस्त फंडा सांगतोय. आपण काय करायचं आहे, दोन टाईपचे आपण थिंकिंग करायचं. कसं, सगळ्यात पहिल्यांदा समजा तुम्हाला एक MCQ आला असेल तर ती MCQ जो आहे ना त्याचं आन्सर हे तुम्हाला डायरेक्टली माहिती असतं. म्हणजे कसं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 19 फेब्रुवारी. तर ते आन्सर आपल्याला माहिती असतं, ऑप्शनची गरज नाहीये त्याला सांगायची. त्यामुळे तो 19 फेब्रुवारी ऑप्शन कुठला आहे, अल्फा बीटा चार्ली डेल्टा, आपण तो फक्त बघणार, विषय संपला. म्हणजे हे जे क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनला आपण मेमरी बेस्ड क्वेश्चन्स म्हणतोय. मेमरी बेस्ड क्वेश्चन म्हणजे असे क्वेश्चन ज्याचं आन्सर आपल्याला ऑलरेडी माहिती असतं, ऑलरेडी माहिती किंवा त्याला अगदी विदिन 5 to 10 सेकंडमध्ये आन्सर आपल्याला सांगता येतं, ते झालं मेमरी बेस्ड. दुसरे जे क्वेश्चन असतात ऑप्शन बेस्ड क्वेश्चन असतात, जो हा असा क्वेश्चन आहे जो ऑप्शन बेस आहे. म्हणजे एक क्वेश्चन दिलाय त्याचे 4 ऑप्शन दिलेत, त्या 4 ऑप्शन्स मधून आपल्याला तो पिक करायचा आहे. ओके, तर त्यावेळी काय करायचं, जनरली इलिमिनेशन मेथड वापरायची. म्हणजे कुठला, हा नाही तो नसेल म्हणून हा असेल, असे 2 टाईपचे आपण जो काही ट्रॅक आहे तो करू शकतोय. फर्स्ट डिरेक्टली त्याचं आन्सर माहिती असतं मेमरी बेस असल्या कारणानं, आणि दुसरं जे आहे ते आपण इलिमिनेशन मेथड, हा नाही तो नाही म्हणून हा. यामध्ये काय होतं, तुमची क्वेश्चन सॉल्व्ह करायची प्रोबॅबिलिटी वाढत जाते. कारण 4 ऑप्शन्स पैकी एक ऑप्शन बरोबर येणं म्हणजे 25% तुमची प्रोबॅबिलिटी आहे बरोबर यायची. जेव्हा तुम्ही एक ऑप्शन बाहेर काढताय म्हणजे 4 पैकी 1 म्हणजे 25% बरोबर येणार, 3 पैकी 1 म्हटलं की 33% पॉसिबिलिटी आहे तुमची बरोबर यायची. आणि जर आपण अजून एक थोडीशी लॉजिक लावलं आणि एक बाहेर काढला तर 2 पैकी 1 फाइंड आउट करणं, KBC मध्ये सुद्धा 50-50 ऑप्शन असतोय. ओके, ही लाईफलाईन आहे तुमची. त्यामुळं आपण MSc-CETचा पेपर लिहिताय तर MSc पेपर लिहिताना आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे जनरली इलिमिनेशन मेथड जी आहे ती जास्त फॉलो करा. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा लिडलार कॅटलिस्ट म्हणजे कुठला, तर H2PD BaSO4. ओके, म्हणजे पॅलाडियम चारकोल आणखी क्विनोलिन आपण कशासाठी वापरतोय, थोडंसं पॉइझनिंग करण्यासाठी वापरत असतोय. ओके, ठीक आहे. अजून काय याच्यामध्ये अजून हे जे ऑप्शन्स आहेत अल्फा चार्ली डेल्टा, हे ऑप्शन्स का नाहीत त्याचा पण विचार तुम्ही करायला पाहिजेत, तरच तुमचं लॉजिक डेव्हलप होणार आहे. ओके, जर तुम्हाला तसा वेळ असेल तर एक हा ऑप्शन काय येणार नाही, हा ऑप्शन काय नाही, हा पण तुम्ही विचार केलात तर तुम्हाला बाळांनो हे गती येईल, लॉजिक तुमचं डेव्हलप व्हायला खूप मदत होईल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आता आपण पुढच्या क्वेश्चनला किंवा ह्याच्यावर आपण डिस्कशन करूया. अजून ए जो आहे सोडियम लिक्विड अमोनिया बर्स्ट रिडक्शन आहे. त्यामुळे बर्स्ट रिडक्शन हे तुम्हाला ट्रान्स प्रोडक्ट देणार आहे. ओके, ZnCl2HCl चा काय विषय नाही. सोडियम अमलगमीन H2O हा रिड्युसिंग एजंट आहे. ओके, आणि तो काही सिस अल्किन देणार नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आपला नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ sp2 हायब्रिड कार्बन ॲटम्स इन 1 मोल ऑफ हेक्सा 1,4-डायवायनी. आता हेक्सा डायवायनी म्हटलंय, हेक्सा म्हणजे किती, 6 कार्बन, 1 2 3 4 5 6 कार्बन दिले. ओके, 1,4-डायवायनी म्हटलंय 1 नंबरला आणि 4 नंबरला, हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. ओके, ठीक आहे. तर इथं आपण हा एक अजून ट्रिपल बॉन्ड दिला 2 नंबरला 3 नंबरला आणि 4 नंबरला ट्रिपल बॉन्ड दिला.
YNA. बाकी सगळं काय लिहायची गरज नाहीये. काय विचारलं? sp2 हायब्रिड कार्बन ॲटम्स. पण sp2 हायब्रिड ॲटम कधी असतात? जेव्हा डबल बॉन्डेड कार्बन असतात त्यावेळी. आता इथं काय आहे? हा sp आहे, हा sp आहे, हा sp3 आहे, परत हा sp आणि sp3 आहे. तर ह्याच्यामध्ये sp2 कार्बन जो आहे तो एकही नाही आहे. हा 2024 ला विचारला गेला एक क्वेश्चन आहे, PYQ आहे. त्यामुळे याच्यामध्ये एकही आपला sp2 हायब्रिड कार्बन ॲटम नाही. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आपला, व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ sp2 हायब्रिड कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन n मोल्स ऑफ आयसोपेंटेन? सिमिलर टाइपचा क्वेश्चन आहे, रिपीट झालाय. ओके, आयसोपेंटेन म्हणजे कसा असतो? 1 2 3 4 आणि इथं 1 असा. आता आयसोपेंटेन तुमच्या लक्षात येईल, पेंटेन म्हटलंय ANE आहे, म्हणजे त्यामुळे डबल बॉन्ड कुठलाही नाही आहे. त्यामुळे sp2 हायब्रिड कार्बन ॲटम जो विचारलाय तो sp2 हायब्रिड कार्बन ॲटम याच्यामध्ये सुद्धा कुठलाही नाही. त्यामुळे याचा आन्सर जे असणार आहे ते 0 म्हणजे अल्फा आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला, आयडेंटिफाय द प्रोडक्ट P ऑब्टेन इन फॉलोइंग रिएक्शन. एक रिएक्शन दिलंय, त्या रिएक्शन मध्ये प्रोडक्ट P कुठला आहे? हा प्रोडक्ट P जो आहे तो प्रोडक्ट P विचारलेला आहे. बेन्झीन प्लस ओझोन, एक्सेस वापरला आपण, CCl4 वापरलं सॉल्व्हंट म्हणून. बेन्झीन ट्रायओझोनाइड मिळाला तुम्हाला, आणि त्यामध्ये झिंक इन वॉटर टाकला तर तुम्हाला प्रोडक्ट मिळाला. बाहेर प्रोडक्ट तुमचं काय असेल ते H2O2 वगैरे. तर हा जो तुम्हाला प्रोडक्ट मिळाला तो प्रोडक्ट कुठला आहे? बाळांनो, हे क्वेश्चन मुद्दाम फिरवून विचारला, ट्विस्ट करून विचारलाय. ह्याचा सिंपल क्वेश्चन असा पाहिजे होता, बेन्झीन ऑन ओझोनोलिसिस गिव्स. पण बेन्झीनचं ओझोनोलिसिस नंतर काय होतं आपण बघितलं, डिस्कशन केलंय. मी काय सांगितलं होतं ओझोनोलिसिस कसं लिहायचं? तर आपण एक छानपैकी असा मोठा मॉलिक्यूल काढून घ्यायचा. ओके, यामध्ये तुमचा डबल बॉन्ड असणार आहे, इथं डबल बॉन्ड असणार आहे, इथं डबल बॉन्ड असणार आहे. आणि काय म्हटलं होतं आपण इथं डबल बॉन्ड ब्रेक, बरोबर ना? डबल बॉन्ड ब्रेक करायचा आणि अल्लाड ऑक्सिजन पल्लाड ऑक्सिजन, परत इथे अल्लाड ऑक्सिजन पल्लाड ऑक्सिजन, ऑक्सिजन ऑक्सिजन, म्हणजे तुम्हाला मिळाले 3 मोल्स ऑफ ग्लायोक्झल. काय मिळाले? 3 मोल्स ऑफ ग्लायोक्झल. ओके, त्याच्यामध्ये ग्लायोक्झल कुठे आन्सर आहे आपलं? इथं आहे आन्सर, ग्लायोक्झल. लक्षात आलं? बेन्झीन ऑन ओझोनोलिसिस गिव्स ग्लायोक्झल. ठीक आहे. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग अल्किन्स इज मोस्ट स्टेबल? त्यामधला कुठला अल्किन आहे जो सगळ्यात जास्त स्टेबल आहे? आता अल्किनची स्टॅबिलिटी कशी असते? तर अल्किनची स्टॅबिलिटी जी आहे ती डिपेंड असते त्याच्यावरती किती नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम्स आहेत. किती नंबर ऑफ काय आहेत? अल्फा हायड्रोजन ॲटम्स. ओके, हे कशावर डिपेंड आहे? दिस इज डिपेंड्स अपॉन हायपर कंजुगेशन. कशावर डिपेंड आहे? हायपर कंजुगेशन म्हणजे नेमकं काय बघा. पण समजा आपण एक कार्बन घेतला असेल, डबल बॉन्डेड कार्बन, आपण अल्किनची स्टॅबिलिटी बघतोय. अल्किनला समजा इथं हायड्रोजन आहेत, सगळे इथं हायड्रोजन आहेत, म्हणजे अल्फा हायड्रोजनला एकही नाहीये. त्याला अल्फा हायड्रोजन समजा एकही नाहीये. तर अल्फा हायड्रोजन एक जर नसेल तर आपल्याला इथं हायपर कंजुगेटिव्ह स्ट्रक्चर लिहिता येत नाहीत. पण समजा हे स्ट्रक्चर आपण परत थोडं मॉडिफाय केलं, इथं सगळीकडे हायड्रोजन घेतले आपण आणि एका ठिकाणी फक्त मी घेतला मिथिल, तर हा जो आहे तो अल्फा कार्बन आहे. अल्फा कार्बनची ही तिन्ही हायड्रोजन जे ते अल्फा हायड्रोजन, आणि त्यामुळे इथं हायपर कंजुगेशन ऍक्ट होतं. हायपर कंजुगेशन. मग आता ह्याला हायड्रोजन किती आहेत? अल्फा हायड्रोजन 3 आहेत. मग नंबर ऑफ हायपर कंजुगेटिव्ह स्ट्रक्चरचा फॉर्म्युला काय असतो? नंबर ऑफ हायपर कंजुगेटिव्ह स्ट्रक्चर्स इज इक्वल टू 1 प्लस नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन्स. अल्फा हायड्रोजन जितके आहेत त्यावर फक्त एक ऍड करा. म्हणजे आता हा ओरिजिनल एक तुमचा एक ऍड केला आणि हे 3 अल्फा हायड्रोजन, किती स्ट्रक्चर झाले टोटल? 4. म्हणजे हायपर कंजुगेटिव्ह स्ट्रक्चर या मोनो सबस्टिट्यूटेड अल्किनचं आपण किती करणार आहे? 4 स्ट्रक्चर करणार आहे. समजा तसंच आपल्याला इथं अजून एक समजा मिथिल ग्रुप दिला असेल. ओके, तर ऑब्व्हियसली परत ह्याचे 3 हायड्रोजन वाढले, म्हणजे ओरिजिनली 3 3 6 आणि 1 किती झाले? 7 स्ट्रक्चर. परत मी घेतलं इथं CH3, परत स्ट्रक्चर वाढले. परत घेतलं इथं मी CH3, परत स्ट्रक्चर वाढले. याचा अर्थ असा आहे की अल्किनला जर तुमचे नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन वाढत 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 गेले तर त्याचं स्टॅबिलिटी वाढत जाते, कारण हायपर कंजुगेटिव्ह स्टॅबिलिटी त्याची वाढत जाते. क्लिअर आहे? ओके, त्यामुळे ह्याचा आन्सर जे आहे तुम्हाला बघायचं आहे त्याच्यावरती नंबर ऑफ अल्किल ग्रुप जास्त पाहिजेत. इथं नंबर ऑफ अल्किल ग्रुप 2 आहेत, इथं नंबर ऑफ अल्किल ग्रुप एकही नाही आहे. अल्किल ग्रुप इकडे एक तिकडे एक आहे. इथं अल्किल ग्रुप तुम्हाला लक्षात येईल इकडे 2 आहेत तिकडे 2 आहेत, त्यामुळे आपला आन्सर इज डेल्टा. क्लिअर आहे? नेक्स्ट, आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑब्टेन इन फॉलोइंग रिएक्शन. CH3MgI प्लस वॉटर, ड्राय इथर आणि प्रोडक्ट तुम्हाला दिलेला आहे. ओके, ही रिएक्शन कशा बघा. ग्रिग्नार्ड रिएजन, जेव्हा ग्रिग्नार्ड रिएजन कोणत्याही प्रोटिक सॉल्व्हेंट मध्ये आपण रिएक्शन करतोय त्यावेळी त्या प्रोटिक सॉल्व्हेंट मधला प्रोटॉन दॅट इज हायड्रोजन तो ग्रिग्नार्ड रिएजन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि मग तुम्हाला करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन प्रोडक्ट मिळणार. म्हणजे बघा, समजा तुम्ही घेतलं इथं CH3MgI, CH3MgI आणि या म्हटलं मी टाकलं वॉटर H2O, मी असं आलं H2O.
वरती चार्ज मायनस असतो. इन गिग्नार्ड रिएजन ऑर्गॅनिक पार्ट इज ऑलवेज न्यूक्लिओफिलिक इन नेचर, त्यामुळे त्याचा अटॅक होतो ह्याच्या H+ वरती, हा गेला बाहेर, त्यामुळे डायरेक्टली यू गेट CH3 and CH4 and the byproduct form is हा Mg आहेच, Mg ला I आहेच आणि इथं कोणाला तुमचा OH. आता हे आन्सर कुठे आहेत बघायचे आपण. ओके, वरती नाहीये, हा नाहीये, इथं CH2OH नाहीये, CH4 plus MgIOH. दिस इज आवर आन्सर. द ऑप्शन इज डेल्टा. क्लियर? नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघतो आपण. Which among the following is not obtained when a mixture of bromoethane and 1-bromopropane is treated with sodium metal in dry ether? Okay, write down the structure first. Bromoethane विचार आहे, bromoethane that is CH3 CH2 Br. आपला bromoethane घेतला आपण Br. Okay, plus तुम्ही घेतला 1-bromopropane like this, CH3 CH2 CH2 and then Br and Br. ओके, तुम्ही घेतला आणि काय केलंय, सोडियम मेटल सोबत रिएक्शन केली, म्हणजे वर्ड रिएक्शन केली असेल, वर्ड रिएक्शन, तर काय कुठला प्रोडक्ट मिळणार नाही. नॉट, केअरफुली वाचायचं आहे, नॉट ऑप्टेन म्हटलंय. मग आता कुठले कुठले प्रोडक्ट मिळणार हे सांगा अगोदर. याचा सेल्फ, याचा सेल्फ, म्हणजे याचा सेल्फ काय मिळाला, CH3 CH2 Br प्लस CH3 CH2 Br, तुम्हाला मिळाला ब्युटेन. ब्युटेन याच्यामध्ये आहे आन्सर. ओके, ब्युटेन आहे इथं, म्हणजे तो ऑलरेडी मिळाला आहे आपल्याला, कुठला मिळाला नाही विचारलंय. ओके, म्हणजे ब्युटेन आहे. नेक्स्ट CH3 CH2 CH2 म्हणजे हा प्रोपिल आहे, प्रोपिल प्रोपिल म्हणजे 3 कार्बन काय झाले 6 कार्बन म्हणजे हेक्सेन, हेक्सेन याच्यामध्ये आहे. ओके, त्यानंतर समजा दोघांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला आपण, तर हे 2 कार्बन, हे 3 कार्बन, किती झाले 5 कार्बन म्हणजे पेंटेन आहे, म्हणजे हे तिन्ही प्रोडक्ट तयार होतात. तयार काय होणार नाहीये, तयार होणार नाही आपला प्रोपेन. ओके, तयार प्रोपेन होणार नाही, कारण वर्ड रिएक्शन केले. वर्ड रिएक्शननं आपल्याला काय होतं, दोघांचं तुम्हाला कपलिंग होणार आहे, म्हणजे दोघेही एकत्र येणार आहेत, त्यामुळे वर्ड्स प्रोडक्ट तुम्हाला इथं प्रोपेन म्हणून मिळणार नाही. क्लियर? नेक्स्ट आपला MCQ. Which of the following is obtained on oxidation of prop1in with acidic KMnO4? Acidic KMnO4 ना, ओके, आपण काय करणार आहे, prop1in ची रिएक्शन करायची आहे, तर तुम्हाला काय मिळेल. prop1in म्हणजे आपण लिहिला इकडं CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, दिस इज प्रोपिन. ओके, prop1in ऍक्च्युअली प्रोपिन हा prop1inच असतो, त्यामुळे 1in लिहायची गरज नाहीये. हा घेतला आणि यामध्ये ऍसिडिक KMnO4 घेतला. ऍसिडिक KMnO4 बघा, आपण डिस्कशन करताना काय केलं बाळांनो, अल्कलाइन KMnO4 घेतला असेल अल्किन सोबत तर तुम्हाला डायॉल मिळतो, आणि जर तुम्ही ऍसिडिक KMnO4 घेतला असेल तर तुम्हाला प्रोडक्ट जे आहे ते ऑक्सिडेशन प्रोडक्ट मिळतात. त्या 3 हिंट दिल्या होत्या मी, त्या 3 हिंट प्रमाणे आपण सांगायचं आहे. ओके, तर तुम्हाला काय मिळेल, इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे, इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे, हे CH3 CH आहे, त्यामुळे ह्याचा काय असेल ते ऍसिड मिळेल, आणि ह्याचं धूर आणि पाणी म्हणजे CO2 आणि H2O. ओके, CO2 बाहेर पडला आणि 2 कार्बनचा ऍसिड आहे CH3 COOH मिळणार तुम्हाला. काय मिळणार, CH3 COOH. CH3 म्हणजे ऍसिटिक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड म्हणजे इथेनोइक ऍसिड. दिस इज आवर आन्सर. लक्षात आलं? नेक्स्ट पुढचा MCQ. Which from the following reaction is not possible for benzene due to reversible nature? म्हणजे बेन्झीन सोबत ह्यांची रिएक्शन बघायची आपण, हायड्रोजनेशन आहे, क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन, या 4 रिएक्शन्स आहेत. काय विचारलंय, which from the following reaction is not possible for benzene due to reversible nature? रिव्हर्सिबल नेचर कोणाचं असतं, तर रिव्हर्सिबल नेचर असतं आयोडिनेशनचं. कारण जेव्हा तुम्ही बेन्झीन मध्ये आयोडीन टाकताय, ओके, फॉर द प्रिपरेशन ऑफ आयोडोबेन्झीन, त्यावेळी रिएक्शन रिव्हर्सिबल होते. वाय? बिकॉज द बाय प्रोडक्ट फॉर्म्ड इज HI अँड HI इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. तो रिड्युसिंग एजंट असल्याकडे रिएक्शन ते रिव्हर्स करतो. ओके, आणि ते रिएक्शन रिव्हर्स व्हायचे नसेल, देन वी आर गोइंग टू यूज सम ऑक्सिडायझिंग एजंट्स लाईक HNO3, HiO3 और HGO. आपण या टाइपचे ऑक्सिडायझिंग एजंट वापरणार आहे, जे वापरल्यानंतर तुम्हाला HI जो आहे तो HI डिकम्पोज होऊन जाईल, डायरेक्टली यू गेट आयोडोबेन्झीन. ओके, फक्त इथं रिव्हर्सिबल नेचर कुणाचं हे विचारलेलं आहे, रिव्हर्सिबल नेचर ज्यामुळे बेन्झीन जे आहे ते बेन्झीन डिफिकल्ट रिएक्शन करते, ती म्हणजे कुठली रिएक्शन आहे, आयोडिनेशन. क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन रेग्युलर होतं. हायड्रोजनेशन जे आहे, हायड्रोजनेशन इज नथिंग बट व्हॉट ऍडिशन ऑफ हायड्रोजन बाय युजिंग पॅलेडियम, प्लॅटिनम और निकेल. तर बेन्झीन त्याच्यावर रिएक्शन करतं अँड इट गिव्स सायक्लोहेक्सेन. ठीक आहे, नेक्स्ट MCQ आपला. आयडेंटिफाय द प्रोडक्ट X इन द फॉलोइंग रिएक्शन. सोडियम प्रोपेनोएट, त्यामध्ये सोडा लाईम टाकलं आणि तुम्हाला X मिळाला. सोडियम प्रोपेनोएट, बऱ्यापैकी मुलं इथं कन्फ्युज करून घेतात. सोडियम प्रोपेनोएट, प्रोपेनोएटचा अर्थ काय, कार्बन 3, 1 2 3, आणि त्याचा सोडियम सॉल्ट सांगितलं आपण, त्यामुळे हा ऍसिड घ्यायचा COONA, हा घेतला आणि यामध्ये टाकलं सोडा लाईम. सोडा लाईम म्हणजे काय, NaOH प्लस CaO, NaOH प्लस CaO, आणि हिटिंग केलेलं आहे.
बरोबर. काय होणार याच्यामध्ये साहजिकच आहे, मी सांगितलं होतं बघा, हा H जो आहे तो H जाऊन चिकटतो कुठल्या या कार्बनला आणि डायरेक्टली तुम्हाला काय असेल तो हायड्रोकार्बन मिळणार आहे. व्हॉट एव्हर अल्केन, अल्किन, अल्काइन किंवा अरोमॅटिक काय असेल तो. आता दोनच कार्बनचा तुम्हाला अल्केन मिळाला आणि दोनच कार्बनचा अल्केन जो आहे तो म्हटलं कुठला, इथेन. आलं लक्षात. मग इथेन याच्यामध्ये आन्सर कुठं आहे, प्रोपेन नाहीये, इथिन नाहीये, मिथेन नाहीये, ब्युटेन. इथं ऍक्च्युअली मी तुम्हाला प्रोपेनोएट म्हटलंय, इट शुड बी इथेन. ओके, तो आन्सर का पाहिजे हिचा, इथेन. तिथे थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे, पण द आन्सर इज इथेन, नॉट इथिन. इथिन नाही मिळणार, मला काय मिळणार आहे, इथेन. बघा 1 2 3 3 कार्बन आहेत प्रोपेनोएट म्हणजे. त्यानंतर हा तुमचा Na2CO3 बाहेर पडणार, कंप्लीट हा सगळा तुमचा Na2CO3 बाहेर पडला, डायरेक्ट तुम्हाला हा प्रोडक्ट मिळाला. ठीक आहे. नेक्स्ट MCQ. आयडेंटिफाय द प्रोडक्ट्स ऑब्टेन इन द ओझोनोलिसिस ऑफ प्रोपीन. प्रोपीनचं ओझोनोलिसिस. ओझोनोलिसिसची हिंट आपली सगळ्यात सोपी आहे. डबल बॉन्ड ब्रेक, अल्लाड ऑक्सिजन, पल्लाड ऑक्सिजन. अगदी सोपी हिंट आहे आपली. आपण घेतला प्रोपीन. प्रोपीन म्हणजे आपला CH3 सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड CH2. तुमच्या लक्षात येईल, अगदी सोपे सोपे MCQ विचारलेत, सोपे सोपे मोलिक्युल्स वापरलेले आहेत. ओके, आणि इथून तुम्हाला काय बॉन्ड ब्रेक केल्यानंतर इथे एक ऑक्सिजन आणि इथे एक ऑक्सिजन, संपलं. म्हणजे CH2O आणि CH3CHO असे तुमचे आन्सर असणार आहेत. मग CH3CHO म्हणजे कोण, CH3CHO म्हणजे ॲसिटाल्डिहाइड, त्याला आपण काय म्हणतो इथेनल. आणि हा जो आहे एकच कार्बनचा मिथेनल किंवा त्याला आपण म्हणा फॉर्माल्डिहाइड. ऑप्शन्स बघूया आपण. मिथेनॉल इथेनॉल नाहीये, मिथेनल इथेनॉल नाहीये, मिथेनल इथेनल, मिथेनल अँड इथेनल. ओके, दिस इज आवर आन्सर. बाकी मिथेनॉल आणि इथेनॉल असे आन्सर नाही. तुम्हाला मिळाला मिथेनल आणि इथेनल. लक्षात आलं, हा मिथेनल आणि हा तुम्हाला काय मिळाला, इथेनल. ओके, नेक्स्ट MCQ. आयडेंटिफाय द प्रोडक्ट B इन द फॉलोइंग रिएक्शन सिक्वेन्स. C2H5Br, त्यामध्ये Mg ड्राय इथर घेतला, तुम्हाला A मिळाला. त्यामध्ये CH2OH आणि तुम्हाला B मिळाला. ओके, हे आपण एक MCQ तसं विचारला होता, गिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन प्रोटिक सॉल्व्हेंट सोबत. आपण रिएक्शन कंप्लीट लिहूया. C2H5Br. When this C2H5Br react with Mg, it gives what? It gives C2H5MgBr. That is Grignard reagent. Okay, you get what? Grignard reagent. And when that Grignard reagent react with CH2OH, CH3OH, CH2OH अल्कोहोल आहे, काय होणार आहे, ऑर्गॅनिक पार्ट Grignard reagent मधला निगेटिव्ह चार्ज, दॅट इज न्यूक्लिओफिलिक इन नेचर. आणि मग तो अटॅक करणार आहे एखाद्या प्रोटॉनवरती, दॅट इज H+, आणि मग हा बाहेर पडला, O वरती चार्ज गेला तुमचा मायनस. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट जो मिळाला तो प्रोडक्ट मिळाला C2H5 आणि H, दॅट इज C2H6 हा मिळाला तुम्हाला. प्लस बाय प्रोडक्ट जो मिळाला, बाय प्रोडक्ट तुम्हाला मिळाला Mg, Mg ला Br मिळालायच, आणि इथे मिळाला तुम्हाला OCH3. दिस इज युअर बाय प्रोडक्ट. ठीक आहे. तर तुम्हाला काय विचारलंय, B विचारलं आहे. B should be इथेन. B should be इथेन. C2H6. लक्षात. हा प्रोडक्ट, दिस इज बाय प्रोडक्ट. बाय प्रोडक्ट पण विचारू शकतात, त्यासाठी आपली तयारी पाहिजे. Mg, Br आणि त्याला काय आहे, OCH3. नेक्स्ट वन. आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑफ ओझोनोलिसिस ऑफ ब्यूटेन फ्रॉम द फॉलोइंग. ब्यूटेन फ्रॉम द फॉलोइंग. ओझोनोलिसिस तुमच्या लक्षात येईल, ओझोनोलिसिस वरती क्वेश्चन्स खूप विचारलेत, खूप विचारलेले आहेत. ओके, म्हणून मी पण सिलेक्शन जास्त केलेलं आहे त्याचे. ब्यूटेन 1 2 3 4. ओके, 4 कार्बन लिहिले आपण, म्हणजे 2 नंबरला डबल बॉन्ड दिलेला आहे आणि ओझोनोलिसिस केलेलं आहे. ओझोनोलिसिस म्हणजे सर ब्रेक केला आपण, इकडे एक ऑक्सिजन इकडे एक ऑक्सिजन. तुम्हाला मिळाला CH3CHO, इथे मिळाला CH3CHO, दॅट इज इथेनल, or you can call it as a acetaldehyde. Okay, butene विचारलाय, the only answer is acetaldehyde. ठीक आहे. नेक्स्ट. Identify the reagent R used in following conversion. या रिएक्शन्स मध्ये R कुठला आहे, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड पासून आयसोब्युटिलीन. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड पासून आयसोब्युटिलीन आपण लिहून घेऊया अगोदर. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, दिस इज आवर टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि यापासून तुम्हाला ऑब्टेन करायचं आयसोब्युटिलीन. आयसोब्युटिलीन, यू शुड नो स्ट्रक्चर ऑफ आयसोब्युटिलीन. CH3 सिंगल बॉन्ड C, देन CH3 and then double bond CH2. This should be isobutylene. हा जो आहे तो आयसोब्युटिलीन. हा आयसोब्युटिलीन आहे आणि हा टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. ओके, अगोदर एवढं ऑब्झर्व करा नेमकं काय झालंय. त्यामध्ये काय झालंय तर सॅच्युरेटेड कंपाऊंड पासून अनसॅच्युरेटेड कंपाऊंड तयार झाला, म्हणजे द रिएक्शन इज एलिमिनेशन रिएक्शन. एलिमिनेशन रिएक्शन मध्ये H आणि इथला Br गेलाय.
ओके, हा जो CH3 आहे, ओके, हा CH3 C, इथं H, इथं H, इथं H असे आहे. तर इथला एक H आणि इथला Br असं बाहेर पडलाय, HBr. मी HBr बाहेर पडला म्हणजे ही इलिमिनेशन रिएक्शन आहे. इलिमिनेशन रिएक्शनसाठी वी आर गोइंग टू यूज बेस, स्ट्रॉंग बेस. ओके, आपण एक बेस वापरतोय आणि तो बेस वापरून आपण इलिमिनेशन रिएक्शन करतोय. आता याच्यामध्ये कुठला बेस आहे विचारलाय. SnHCl. SnHCl इज अ रिड्युसिंग एजंट. ओके, तो काही बेस म्हणून काम करत नाही किंवा इलिमिनेशन रिएक्शन देत नाहीये. सोडियम अमलगमिंग वॉटर, सोडियम अमलगमिंग वॉटर सुद्धा आपण वापरू शकत नाहीये. इट इज अगेन रिड्युसिंग एजंट. अल्कोहोलिक अमोनिया, अल्कोहोलिक अमोनिया हा बेस आहे. ओके, वापरू शकतो आपण. लिथियम अल्हाइड्रेट हा रिड्युसिंग एजंट आहे. म्हणजे याच्यामध्ये 3 रिड्युसिंग एजंट्स आहेत, ए, अल्फा, बीटा आणि डेल्टा. ओके, हा अल्कोहोलिक अमोनिया. आता हा क्वेश्चन कशावरनं क्रिएट केला सांगतो मी. मला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल किंवा अमाइन्स टॉपिक असेल तर त्यामध्ये ही एक रिएक्शन आहे की अमोनोलिसिस ऑफ अल्किल हलाइड. जेव्हा अल्किल हलाइड मध्ये अमोनिया टाकतो त्यावेळी तुम्हाला प्रायमरी अमाइन मिळतं. पण त्या रिएक्शनचं एक्सेप्शन असं आहे की जेव्हा तुम्ही अल्किल हलाइड टर्शरी वापरताय जो इलिमिनेशन रिएक्शन खूप फास्ट देतो, त्यावेळी जर तुम्ही अमोनिया वापरलात तर इन्स्टेड ऑफ गेटिंग अमाइन यू गेट अल्किन. तर ही रिएक्शनचं लिमिटेशन जे आहे ते ह्या MCQ मध्ये कन्वर्ट केलेलं आहे बाळांनो. रिएक्शनचं लिमिटेशन जे आहे ते कन्वर्ट केलेलं आहे याच्यामध्ये. लक्षात येतं तुमच्या की अमोनोलिसिस ऑफ अल्काइल हलाइड त्या रिएक्शनचं लिमिटेशन आहे टर्शरी अल्किल हलाइड रिएक्ट विथ अल्कोहोलिक सोल्युशन अमोनिया टू गिव्ह अल्किन. ओके, तर हे असं क्वेश्चन विचारलेलं आहे. द आन्सर इज चार्ली, दॅट इज अल्कोहोलिक अमोनिया. नेक्स्ट क्वेश्चन. द करेक्ट स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ अल्काइल सबस्टिट्यूटेड अल्किन इज. ओके, आपण हा प्रिव्हियसली डिस्कशन केलाय की द नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स ऑन डबल बॉन्डेड कार्बन इंक्रीजेस, स्टॅबिलिटी इंक्रीजेस. त्याची रिएक्टिव्हिटी नाही, स्टॅबिलिटी काय होते, वाढते. परत सांगतोय मी, जेव्हा डबल बॉन्डेड कार्बनवरती अल्काइल ग्रुपची संख्या जास्त होते त्यावेळी त्या मोलेक्युलची स्टॅबिलिटी वाढते. ओके, म्हणजे आपल्याला मोर सबस्टिट्यूटेड अल्किन हा मोर स्टेबल असतो, लेस सबस्टिट्यूटेड अल्किन हा लेस स्टेबल असतो. ओके, त्यावरून बघूया आपण मोर सबस्टिट्यूटेड अल्किन कुठं आहे. R2CCHR. इथं अल्किल ग्रुप 3 आहेत, इथं अल्किल ग्रुप 2 आहेत, इथं अल्किल ग्रुप 4 आहेत. मी साहजिकच आहे, अल्किल ग्रुप 4 असतील तर तो मोर स्टेबल पाहिजेत. अल्किल ग्रुप 4 असलेला ऑप्शन हा बीटाचा एक आहे, आणखी डेल्टाचा एक आहे. ओके, सेकंड बघूया, इथं 2 आणि 1 3 आहे, इथं 2च आहेत. त्यामुळे तुमचं आन्सर जे आहे ते आलं बीटा. बघा केअरफुली, अल्किल ग्रुप किती आहेत, याला 2, इकडे 2, म्हणजे अल्किल ग्रुप इकडं 4. इथे अल्किल ग्रुप 2 आणि 1 किती झाले 3. इथं अल्काइल ग्रुप 2च म्हणजे हे 2. 4 ग्रुप असलेला स्टेबल, त्यानंतर 3, त्यानंतर 2. द आन्सर इज बीटा. क्लियर. नेक्स्ट. Identify the product obtained when alkenes react with cold and dilute alkaline potassium permanganate. Cold and dilute alkaline potassium permanganate. Okay, ही जी रिएक्शन आहे cold and dilute alkaline potassium permanganate जो आहे, this is called as Bayer's reagent. त्याला म्हणतो आपण Bayer's reagent. आणि Bayer's reagent जो आहे तो Bayer's reagent काय करत असतो, तर अल्किन जो आहे हा अल्किन असेल तर ते अल्किन पासून तुम्हाला तयार करतो इथं अल्कोहोल, पण तो डायॉल. काय तयार करतो, डायॉल. मग ह्याला आपण डायॉलला का म्हणतो, आपण ग्लायकॉल म्हणतो. त्यामुळे कुठलाही समजा आपण अल्किन घेतला असेल, हा कुठलाही अल्किन घेतला असेल अल्किन, आणि या अल्किनमध्ये जर आपण कोल्ड अँड डायल्यूट अल्कलाइन केमिनॉल वापरला असेल तर डायरेक्टली यू गेट डायॉल. डायॉल म्हणजे ग्लायकॉल. अल्केनॉल, ग्लायकॉल, ग्लिसरॉल्स, अल्कोनिक ऍसिड. द आन्सर इज ग्लायकॉल्स. ओके, दिस वन. नेक्स्ट क्वेश्चन. What is the product of hydroboration oxidation of but1ene? Hydroboration oxidation, HBO. HBO रिएक्शन जी आहे, ओके, थोडंसं रिवाइज करा. HBO हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, अल्किन. ओके, आपण काय करतो असतो, अल्किन आणि अल्किन पासून अल्कोहोल तयार करतोय, बट दॅट अल्कोहोल इज अँटी मार्कॉनिकॉफ्स प्रोडक्ट. ओके, विदाउट रिअरेंजमेंट होत नाही आणि डायरेक्ट तुम्हाला अँटी मार्कॉनिकॉफ्स प्रोडक्ट मिळतोय. आणि तुम्हाला विचारलं कोणाचा, but1eneचा. but1ene आपण घेतला, आपण 1 2 3 4. ओके, तर 1 2 3 4 आपण but1ene म्हणजे इथं 1 नंबरला अल्किन दिला, इथून द्या काय अडचण नाहीये. आणि याच्यामध्ये आपण केलं HBO हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. तर OH ची पॉसिबिलिटी एक तर इथं असते किंवा OH ची पॉसिबिलिटी इथं असते. मार्कॉनिकॉफ्स म्हणजे आत आला, अँटी मार्कॉनिकॉफ्स म्हणजे बाहेर गेला. आता HBO आहे त्यामुळे 1 2 3 4 इथं 4 नंबरला आला OH. दॅट इज ब्युटेन 1 ऑल. ब्युटेन 1 ऑल युअर आन्सर. ब्युटेन 1 ऑल किंवा ह्याला N ब्युटिल अल्कोहोल सुद्धा म्हणतात. जर इथं तुम्हाला हायड्रेशन विचारलं असतं तर तुमचा
OH जो आहे तो आतमधल्या कार्बनला गेला असता, लाईक दिस, ह्या कार्बनला गेला असता, आणि या कार्बनला जर OH गेला असता तर तो सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल झाला असता, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following organic compound has same hybridization as its combustion product CO2? म्हणजे ह्यापैकी असं कुठला हायड्रोकार्बन आहे ज्याचा कंबशन प्रोडक्ट CO2 आहेच, आणि त्या CO2 मध्ये जे हायब्रिडेशन आहे तेच ते तुमच्या ह्या कंपाऊंड मध्ये असणार आहे. तर CO2 आपण घेतला. CO2 म्हणजे आमचा कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा असा आहे ज्यामध्ये कार्बनला 2 डबल बॉन्ड आहेत. जेव्हा कार्बनला 2 डबल बॉन्ड येतात, ओके, अशी लिनियर जॉमेट्री येते, शाहरुख खान जॉमेट्री, त्यावेळी त्या कार्बनचं हायब्रिडेशन जे येते ते काय येतं? SP. कार्बनचं हायब्रिडेशन SP. मग SP हायब्रिडेशन अजून कोणामध्ये असतं? अल्केनमध्ये असतं का? नाही. अल्किनमध्ये असतं का? नाही. अल्काइनमध्ये S. ओके, अल्काइनमध्येच SP हायब्रिडेशन असतं. सो यू आर गोइंग टू फाइंड आउट विच अमंग द फॉलोइंग इज अल्काइन. क्वेश्चन विचारायची पद्धत बघा फक्त. काय केलंय, तुमचा जो काही फोकस आहे तो डायव्हर्ट केलाय CO2 वरती. ओके, मग आणि CO2 वरून तुम्हाला इकडे आणलंय. जर क्वेश्चन डायरेक्ट विचारला असता विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड कंटेन SP हायब्रिडेशन, ओके, तोच क्वेश्चन आहे, फक्त थोडासा ट्विस्ट करून विचारलाय. कळलं? ओके, त्यामुळे याचा आन्सर जे असणार तुमचं इथेन नाहीये, SP3 असणार. इथाइन इज द परफेक्ट आन्सर, कारण ह्याच्यामध्ये SP हायब्रिडेशन आहे. इथिन जो आहे, इथिन मध्ये आपला SP2 आहे, आणि इथेनॉल मध्ये दोन्ही कार्बन आहेत, ते दोन्ही कार्बन SP3 असतात. ठीक आहे. म्हणजे हे थोडंसं मुद्दाम डायव्हर्ट करतात आणि फिरवून क्वेश्चन विचारतात. ओके, त्याचं हे बेस्ट एक्झाम्पल. नेक्स्ट वन. A compound among the following that does not undergo Friedel-Crafts reaction easily is. ह्यामधला कुठला कंपाऊंड जो असा आहे तो Friedel-Crafts रिएक्शन इझिली देत नाहीये. सो एक लक्षात ठेवा भावनो, Friedel-Crafts रिएक्शन असू दे, कोणत्याही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असू देत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या डोनेटिंग ग्रुप जर अटॅच असतील तर फास्ट होतात, विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असतील तर रिएक्शन स्लो होतात. दे आर डिफिकल्ट टू परफॉर्म. त्यामुळे इथं बघितलं आपण क्युमिन. क्युमिन म्हणजे कसं आहे आपला बेन्झीन, क्युमिन लाईक दिस, आयसोप्रोपिल बेन्झीन म्हणा त्याला पाहिजे. नेक्स्ट झायलिन. झायलिन मध्ये सुद्धा बेन्झीनला मिथिल ग्रुप असतात. म्हणजे आपले ऑर्थोझायलिन, मेटाझायलिन, पॅराझायलिन असतात. मी फक्त एक एक्झाम्पल म्हणून ऑर्थोझायलिन घेतलं, तर असा मिथिल सुद्धा मेटल असेल तर मेटाझायलिन, पॅराल असेल तर पॅराझायलिन. नायट्रोबेन्झिन. नायट्रोबेन्झिन म्हणजे आपला हा असा मॉलिक्यूल आहे, मी इकडे लिहितो नायट्रोबेन्झिन, दॅट इज बेन्झिन, आणि बेन्झिनला वरती आहे NO2 नायट्रो ग्रुप्स. अँड टोलिन. टोलिन मीन्स बेन्झिन कंटेन ओनली मिथिल ग्रुप लाईक दिस. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात येईल बाळांनो, इथं टोलिन असेल, झायलिन असेल, और क्युमिन असेल, त्यामध्ये सगळे अल्किल ग्रुप्स आहेत. अल्काइल ग्रुप्स तुम्हाला इथं अटॅच केले आहेत, आणि अल्काइल ग्रुप जी दीज आर डोनेटिंग ग्रुप्स. वाय दे कॉल्ड डोनेटिंग? ओके, बिकॉज ऑफ हायपर कंजुगेशन ते जे आहेत ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात बेन्झिन रिंगला, त्यामध्ये ऍक्टिव्हेटिंग आहेत, आणि ऍक्टिव्हेटिंग रिएक्शन फास्ट देतात बेन्झिनपेक्षा. बट इन केस ऑफ नायट्रोबेन्झिन, NO2 ग्रुप इज विथड्रॉइंग. NO2 ग्रुपचा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे. विथड्रॉइंग ग्रुप असल्या कारणानं तो बेन्झिनला इलेक्ट्रॉन डेफिशियंट करतो. इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाल्यामुळे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन स्लो होतात. ओके, त्यामुळे याचं आन्सर जे असणार आहे द आन्सर इज नायट्रोबेन्झिन. नायट्रोबेन्झिन रिएक्शन याच्या काय होतात, थोड्याशा स्लो होतात. ओके, डज नॉट अंडरगो, ते रिएक्शन देणार नाही आहे. नेक्स्ट वन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन रिएक्शन? फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. ओके, फ्री रॅडिकल पण सबस्टिट्यूशन विचारलंय. ठीक आहे. फर्स्ट, बेन्झिन विथ Br2 आणि AlCl3. बेन्झिन घेतला आणि बेन्झिन मध्ये आपण Br2 AlCl3 घेतला, तर याला मिळणार तुम्हाला Br बेन्झिन. ओके, ही फर्स्ट रिएक्शन. ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे बाळांनो. कुठली रिएक्शन आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कारण याच्यामध्ये Br डॉट ऍड होत नाही. Br डॉट ऍड होत नाही तर काय होतं, Br प्लस इलेक्ट्रोफाईल ना, त्यामुळे इलेक्ट्रोफाईल ऍड होतो. त्यामुळे ती रिएक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन नाही. म्हणजे एक गेला, हा नाही येणार. ॲसिटिलीन विथ HBr. ॲसिटिलीन म्हणजे हा असा HC ट्रिपल बॉन्ड CH ॲसिटिलीन, आणि आम्ही समजा टाकले HBr. तर HBr याच्यामध्ये टाकल्यानंतर काय होणार आहे, पाय बॉन्ड ब्रेक होणार आहे, एकीकडे H एकीकडे Br, परत बॉन्ड ब्रेक झाला, H आणखी Br, म्हणजे ही ॲडिशन झाली. ही रिएक्शन झाली, ती ॲडिशन झाली. त्यामुळे ही रिएक्शन ॲडिशन असल्या कारणानं सबस्टिट्यूशनचा विषयच नाही, त्यामुळे ही पण रिएक्शन येणार नाही. कळतं का? सबस्टिट्यूशन आहे आपल्याला, ही रिएक्शन जे कुठलं ॲडिशन आहे, त्यामुळे दोन ऑप्शन्स गेले. नेक्स्ट, मिथेन विथ Br2 आणि HNU. मिथेन आपण घेतला मिथेन, आणि यामध्ये समजा टाकला आपण Br2 आणखी HNU, तर तुम्हाला मिळेल मिथाइल ब्रोमाइड. आता मिथाइल बॉन्ड, यामध्ये हायड्रोजन गेला, ब्रोमिन आला. दिस रिएक्शन इज सबस्टिट्यूशन, आणि अगेन दिस इज फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन, कारण क्लोरिनेशन ब्रोमिनेशन ह्या रिएक्शन लाईट कॅटलाइज रिएक्शन आहे, त्यामध्ये फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन दाखवतं. बघा आपण त्यामध्ये डिस्कशन करतोय, चेन इनिशिएशन, चेन प्रपोगेशन, चेन टर्मिनेशन, अशा स्टेप्स असतात. ओके, त्यामुळे ही रिएक्शन जी आहे ती फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशनचे बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि प्रोपीन विथ HBr,
किंवा पेरॉक्साईड वापरलाय, प्रोपीन घेतला, प्रोपीन म्हणजे तुमचा डबल बॉन्डेड कंपाऊंड आहे, ओके, आणि त्यामध्ये आपण HBr टाकलोय, फक्त हे पेरॉक्साईड वापरलंय त्यामुळे हा पेरॉक्साईड इफेक्ट असेल. पेरॉक्साईड इफेक्ट म्हणजे फ्री रॅडिकल आहे हे नक्की आहे, पण फ्री रॅडिकल आहे पण ते फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन नाही आहे, ते फ्री रॅडिकल ऍडिशन आहे. त्यामुळे ही रिएक्शन फ्री रॅडिकल ऍडिशन, ही रिएक्शन फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन. लक्षात येतं, मिथेन प्लस Br2 ही फ्री रॅडिकल रिएक्शन आहे आणि ही रिएक्शन तुमची सबस्टिट्यूशन आहे. ही रिएक्शन फ्री रॅडिकल आहे पण ही रिएक्शन कुठली आहे वाढणं, ऍडिशन आहे. त्यामुळे हे केअरफुली वाचायचं. फ्री रॅडिकल काय विचारलंय, सबस्टिट्यूशन विचारलंय की ऍडिशन विचारलंय, अगदीच गोंधळ करून घेऊ नका. कारण पहिली रिएक्शन बघा सबस्टिट्यूशन तर आहे पण फ्री रॅडिकल नाही, दुसरी रिएक्शन काहीच नाही ऍडिशनच आहे आणि इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन आहे ती, तिसरी मात्र आहे ज्यामध्ये फ्री रॅडिकल पण आहे आणि सबस्टिट्यूशन पण आहे. क्लिअर आहे. नेक्स्ट, phenanthrene is an aromatic compound and follows Huckel's rule, that is 4m plus 2 pi electrons. The value of n is very simple question. मला सांगा भावनो, phenanthrene molecule दिलाय, ओके, तुम्हाला phenanthrene molecule माहित नसेल काही अडचण नाही, स्ट्रक्चर दिलंय तुम्हाला, त्यामध्ये फक्त पाय बॉन्ड किती आहे मोजा. इथं 1 2 3 त्यानंतर 4 5 6 7 7 पाय बॉन्ड आहेत. 7 पाय बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉन किती झाले याचे 14 झाले, ओके. मग 14 इलेक्ट्रॉन्स, मग तुम्हाला काय सांगितलं इथं 4n plus 2 इज इक्वल टू किती 14, म्हणजे n इज इक्वल टू किती असणार आहे, n इज इक्वल टू, ओके, 0 असेल तर इथं 2 येणार, 1 असेल तर 6 येणार आहे, 2 असेल तर 10 येणार आहे, n शुड बी इक्वल टू 3. 4 × 3 12, 12 plus 2 14. त्यामुळं इथं आन्सर जे असणार आहे ते ऑप्शन 4. ठीक आहे, इथं 3 येणार आहेत नंबर. क्लिअर. नेक्स्ट, कंपाऊंड X ऑन रिएक्शन विथ ओझोन followed by zinc in water gives formaldehyde and 2-methyl propanol as product. हा आता उलटा विचारला क्वेश्चन. म्हणजे आपण आतापर्यंत ओझोनोलिसिसचे क्वेश्चन जे बघितले तर रिएक्टंट टू प्रोडक्ट बघितले, आता प्रोडक्ट टू रिएक्टंट. इथं काय केलंय, फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड तुम्हाला लिहून घ्यायचं. काय करायचं बघा, हिंट सोपी अगदी. फॉर्माल्डिहाइड जस्ट राईट फॉर्माल्डिहाइड आणि अशा पद्धतीने राईट करायचा की जेणेकरून ऑक्सिजन समोर यायला पाहिजे, डबल बॉन्ड O समोर यायला पाहिजे. आणि 2-methyl propanol. प्रोपेनल, प्रोपेनलचा अर्थ 1 2 3, ओके. त्यानंतर 2-methyl आहे, 2-methyl आणि प्रोपेनल म्हणजे हा डबल बॉन्ड O आणि इथे घेतला आपण H. बाकीचं काय अडचण, इकडे H असणार आहे, इकडे CH3 असणार आहे, इकडे CH3 असणार आहे. ठीक आहे, अगोदर स्ट्रक्चर लिहून घ्यायचे आणि घेतल्यानंतर ओझोनोलिसिस मध्ये काय करतो आपण, डबल बॉम्ब ब्रेक, आलेड ऑक्सिजन पलेड ऑक्सिजन. आता हे ओझोनोलिसिसचे प्रोडक्ट आहेत ना, मग आपण काय करणार आहे, हे डबल बॉन्ड सरळ O काढणार आणि सरळ हे डबल बॉन्ड जॉईन करणार, तुमचा हा मोलिक्यूल झाला. ठीक आहे. आता हा मोलिक्यूल कुठला आहे बघा, आपण मोलिक्यूल हा तुमचा X असणार आहे. कार्बन किती आहेत, 1 2 3 4 4 कार्बन आहेत, म्हणजे तुमचा ब्यूट. आता नंबर इथं डबल बॉन्ड 1 नंबरला, त्यामुळे ब्यूट 1 इन असणार आहे आणि 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 3 नंबरला कोण आहे तुमचा मिथिल, त्यामुळे इथं नाव झालं तुमचं 3-methyl ब्यूट 1 इन, 3-methyl ब्यूट 1 इन. आता ऑप्शन बघा कुठे आहे तो, 3-methyl ब्यूट 1 इन. दिस इज आवर आन्सर. लक्षात आलं. म्हणजे अशा क्वेश्चन विचारणार, हे तुम्ही ऑप्शन्स वरून जाऊ नका, रिएक्शन लिहा, रिएक्शन लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि मग तुम्ही ऑप्शन तो क्रिएट करा. ठीक आहे. नेक्स्ट, ओके, द क्वेश्चन फ्रॉम aromaticity. Consider the following compounds. Okay, several compounds are there. नॅफ्थॅलिन दिलेला आहे तुम्हाला, हा सायक्लोब्युटाडाइन दिलेला आहे, त्यानंतर सायक्लोप्रोपेनिल कॅटाइन, देन अँथ्रासिन दिलेले आहेत आणि हे सगळे मोलिक्युल्स दिले आहेत. ठीक आहे. काय क्वेश्चन विचारलाय, द नंबर ऑफ कंपाउंड्स स्पेसिस विच ओबे हकेल्स रूल इज. ह्यामध्ये किती नंबर ऑफ स्पेसिस आहेत ज्या हकेल्स रूल फॉलो करतात. ओके, ठीक आहे. वन बाय बघूया आपण. हा करतो का, येस, बिकॉज इथे नॅफ्थॅलिन. नेक्स्ट, नंबर 2 बघा. नंबर 2 सायक्लोपेंटाडाइन आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज म्हणजे इथं 2 2 4 आणि 2 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे हकेल्स रूल फॉलो होतो. येस, ओके, इट फॉलो हकेल्स रूल. नेक्स्ट, हा जो आहे तो हकेल्स रूल फॉलो करेल का, नाही करणार का, 2 2 4 इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे हा करणार नाही. इथं बघा, इथं आहे ट्रायंगल आहे, म्हणजे आपला सायक्लोप्रोपीन आहे, डबल बॉन्ड 1 आणि वरती मायनस चार्ज आहे. मायनस चार्जचा अर्थ टोन इलेक्ट्रॉन्स. हे 2 आणि हे 2 इलेक्ट्रॉन झाले 4 4 इलेक्ट्रॉन त्यामध्ये बसत नाहीत. इथं बघा, सायक्लोप्रोपेनच आहे, डबल बॉन्ड एकच आहे, प्लस चार्ज आहे, ह्याच्यामध्ये 2 पाय इलेक्ट्रॉन हकेल्स रूल फॉलो होतोय. कारण हकेल्स रूल फॉलो करण्यासाठी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 2 6 10 14 18 अँड सो ऑन असे पाहिजेत. मग इथं तुमचे 2 इलेक्ट्रॉन्स येतात त्यामुळे हकेल्स रूल फॉलो करतो. इथं 2 2 2 2 8 यामध्ये कुठं नाही आहे त्यामुळे हा फॉलो करत नाही. यामध्ये बघितलं तर 3 4 5 6 7 14 14 याच्यामध्ये आहे 14 त्यामुळे हा फॉलो करतो. किती असे मॉलिक्युल्स आहेत जे हकेल्स रूल फॉलो करतात, तर ओके,
करेक्ट असलेले 1 2 3 4 4 आहेत, त्यामुळे तुम्ही आन्सर इज नंबर 2, दॅट इज 4. क्लियर? नेक्स्ट, सेकंड लास्ट क्वेश्चन. मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2. ओके, तुमचा मॅच द पेअर सगळ्यात जोडायला लावा. सगळ्यात सोपा क्वेश्चन असतो आपला. ठीक आहे, तर पहिला काय दिलं पाहिजे इथं CH2 CH डबल बॉन्ड CH2 H2O डायल्यूट KMnO4 टाकला. डायल्यूट KMnO4 म्हणजे इथं तुमचा डायॉल तयार होणार आहे. काय तयार होणार आहे? डायॉल. ओके, तर ठीक आहे, डायॉलचा ऑप्शन आपला इथं डायॉल इथं एकच आहे ऑप्शन, म्हणजे एक आणि हे सेम दिसतंय आपल्याला. याचा प्रोडक्ट हा दिसतोय. ठीक आहे, नेक्स्ट 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 ओझोनोलिसिस केलंय, जिंक इन वॉटर टाकले, म्हणजे याचा अर्थ हा ब्रेक होणार आहे इथून. ओके, इथून असा हा ब्रेक झाल्यानंतर इथं फॉर्माल्डिहाइड आणि इथं ॲसिटाल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड ॲसिटाल्डिहाइड आपला ऑप्शन इथं फॉर्माल्डिहाइड, इथं ॲसिटाल्डिहाइड आहे, त्यामुळे हे इथं असं असणार आहे. नेक्स्ट, बाकी हे एवढे दोन बघितलं तर तुम्हाला आन्सर मिळू शकतं. Aचं 2 आणि Bचं 3. Aचं 2 Bचं 3 म्हणजे हे तुम्हाला दोन ऑप्शन दिसालेत, नंबर 2 आणि नंबर 3. ठीक आहे, देख आता तुम्हाला C बघितला म्हणजे विषय संपला. आयसोब्युटिलीन दिलाय, वॉटर टाकलाय, H+ टाकलंय, म्हणजे इथं काय होईल, ही रिॲक्शन जी आहे ती हायड्रेशन रिॲक्शन आहे. हायड्रेशन रिॲक्शन म्हणजे हे असे असणार आहे तुम्हाला, CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 देन डबल बॉन्ड CH2 आणि वॉटर टाकलेला आहे H2O इन प्रेझेन्स ऑफ H+. तर काय होणार आहे, हा डबल ब्रेक होणार आहे, इकडे OH आणि इकडे H, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट असा मिळेल. हा इथं आहेच, इथं तुम्हाला OH येईल आणि इथं तुम्हाला H येईल, लाईक दिस. टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल, टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल, त्याचा आन्सर इथं असणार आहे, लाईक दिस. आणि मग उरला हा एकच, हा KMnO4 ऍसिडिक मीडियम टाकलाय, त्यामुळे हा तुमचा कीटोन मिळणार, इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे ॲसिटोन, आणि हा तुमचा धूर आणि पाणी, ॲसिटोन येस अँड धूर आणि पाणी, म्हणजे तुमचं हे असं असणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपला ऑप्शन बीटा सीचं 4, येस, द ऑप्शन इज बीटा, नंबर 2. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. Arrange the following hydrogen halides in order of their decreasing reactivity with propene. प्रोपीन सोबत डिक्रीजिंग रिॲक्टिव्हिटी. आता हे आपण बघितलं होतं, जेव्हा आपण कुठल्याही अल्किन सोबत HX ऍड करतोय, HX रिॲक्शन करतोय, HCl HBr HI. HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr दॅन HCl, त्यामुळे HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr HCl, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, ओके. हे आपले असे हे MCQ होते, ज्यामध्ये आपण हायड्रोकार्बन बऱ्यापैकी सगळं कव्हर केलेला आहे. आय होप यू एन्जॉयड इट. ओके, आता याच्यावरचे अजून तुम्ही काय करा, अजून आपण काही शीट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, त्या शीट्समध्ये आपण MCQ सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला खूप छान याच्यामधली गती येईल. आणि हायड्रोकार्बन बाळून टॉपिक परफेक्ट झाला की तुम्हाला नक्की पुढचे टॉपिक जे आहेत ते पुढचे टॉपिक तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये गती मिळणार म्हणजे मिळणार. ठीक आहे, ओके, ऑल द बेस्ट.